विठ्ठलाची वर्णाविती थोरी ऐका विठ्ठला करा विठ्ठलाची वर्णाविती थोरी ऐका विठ्ठलाची कीर्तिमानवाची सांगून ये कीर्तिमानवाची सांगून ये उदंडची झाले जयमोनिया मेरे उदंडची झाले जयमोनिया मेरे उदंडच झाले जन्मोनिया मेरे हरि उदंडच झाले जन्मोनिया मेरे वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये उदंडची झाली जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंक त्यांचे नाम कोणी निघे चराचरी साहे वेदचारी वर्णिताती उदंडची झाले जन्मुनिया मेले होनिया गेले रावरंक अक्षय आढळ चढेना ढळेना तया नारायणा ध्यात जावे उदंडची झाले जन्मुनिया मेले होनिया गेले रावरंक तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्ती ध्याता जन्म मरण व्यथा दूर होती उदंडची झाले जन्मोनिया मेले होनिया गेले रावरंग विठ्ठला 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 विठ्ठला
या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानी अमरेंद्र वैराग्याचे शिरोमणी बाबाजी चैतन्य शिष्य शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा पंचम 5 चरणाचा अभंग असो. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी जन्म मरणाची व्यथा दूर होण्याकरता एक समाजाला उपदेश केलेला आहे. या सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. वैकुंठवासी विठ्ठलराव तात्या बापूराव शिंदे यांच्या गोड जेवणाच्या या कार्यक्रमाच्या औचित्याने निमित्ताने त्यांच्या पश्चात त्यांचे 3 बंधू आहेत. माणिकराव बापूराव शिंदे, गणपतराव बापूराव शिंदे, शिवदासराव बापूराव शिंदे आणि 2 सुपुत्र, एक विनोद विठ्ठलराव शिंदे आणि मनोज विठ्ठलराव शिंदे. तथा संपूर्ण या शिंदे परिवाराच्या वतीने पिताश्रींच्या पश्चात ब्रह्मचैतन्य ब्रह्मीभूत सद्गुरू मोतीराम महाराजांच्या, गुरुनाम गुरु मारुती महाराज दस्तापूरकर मोठ्या महाराजांच्या, वैराग्य मूर्ती श्री संत सोपान काका महाराज इसातकर काकांच्या या संत परंपरेकडे पाहूनच माझ्या वाटेला आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. विठ्ठला विठ्ठला या ठिकाणी आज या सेवेच्या अनुषंगाने माझ्या अगोदर श्री हरिभक्तपरायण माझे परमार्थिक स्नेही रामायणाचार्य रोहिदास महाराज मस्के यांचं कीर्तन झालं. त्यांच्याद्वारे हे अभंग निवडण्यात आला. तात्यांच्या जीवनाबद्दल माझ्या अगोदर रोहिदास महाराजांनी वर्णन तात्यांचं केलं. अभंगाचा विचार केला आणि तात्याच्या नावाचा विचार केला. विठ्ठल नाव असल्यामुळं रोहिदास महाराजांनी अभंग सुद्धा चांगला निवडला. वर्णाविते थोरी एका विठ्ठलाची. या घराण्याचा आणि गुरुवर्य काकांचा अतिशय जवळचा संबंध होता. अश्विन महिन्यामध्ये बाळू महाराज शुद्ध सप्तमीला खानापूरला ज्यावेळेस हा परिवार होता त्यावेळेस काका तिथं खानापूरला नेमाला त्याच्या घरी जात होते. आणि पुन्हा नंतर हे 2 भाऊ या ठिकाणी सेवेकरिता इकडे आल्याच्या नंतर त्या सप्तमीच्या नेमाला गंगाखेडमध्ये सुद्धा अविरतपणे अव्याहतपणे या परिवारानं नियम चालवला. परिवार मोठा आहे, एकत्रित आहे. एकूण हे 4 जण होते, आता 3 जण आहेत. विठ्ठलराव तात्या आणि नेहमी सोबत शिवदास वामा ह्या दोघांचं जे बंधू प्रेम होतं. घराच्या बाहेर निघाले की 2 जण मिळूनच जात होते, सोबतच राहत होते. मला निमंत्रणवरी सप्तमीच्या नेमाला द्यायला आले की सोबतच येत होते. भावाभावामधली आपुलकी, बंधू प्रेम, स्नेह कसं असावं हे माझ्या डोळ्यांनी तात्याच्या बाबतीमध्ये पाहिलं. त्यांच्या जाण्याने निश्चितच परिवाराला दुःख झालेलं आहे. सृष्टीतलाचा सज्जन व नियम आहे. या सृष्टीतलावर जोही कोणी जीव म्हणून जन्माला आला त्या जीवाला, त्या सजीवाला एक न एक दिवस हे जगत सोडावं लागते. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत, तुम्ही आम्ही पामर जीव आहोत.
या सृष्टीतलावर ज्या देवादिकांनी अवतार घेतला त्या देवादिकांना सुद्धा इथं थांबता आलं नाही। येथे ना हे वरो आले अवतार, एरते पामर जीव किती। देवादिकांना सुद्धा आपला अवतार संपुष्टात आणावा लागला। हिरण्यकश्यपूनं वर मागून घेतला होता। कोणता वर मागून घेतला होता? मला मरणच आलं नाही पाहिजे होत। आता देव म्हणले होते बाबा या मरणाच्या यादीमध्ये आमचा सुद्धा क्रमांक आहे। कैसे थोरवीचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीच्या मापा शीग झाला। सज्जन हो, या सृष्टीतलावर अवतार घेतलेल्या देवगादिकांना सुद्धा जावं लागलं। करिता विचार हरि करिता विचार, तो हा दृढ संसार, तो हा संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका या सृष्टीतलावर जन्माला आल्याच्या नंतर एक नाही एक दिवस सोडावं लागतंय। ज्ञानोबारायचं म्हणणं असं आहे, माणसाच्या आयुष्यामध्ये ज्ञानोबारायनं प्रमुख 2 सोहळे सांगितले। त्याच्यामध्ये एक सोहळा सांगितला ज्ञानोबारायनं तो म्हणजे जन्माचा, आणि दुसरा सोहळा सांगितला तो म्हणजे मृत्यूचा। देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळ्या, ना मनोनय धनंजया जिया परी। एक जन्माचा सोहळा सांगितला आणि दुसरा मृत्यूचा सोहळा सांगितला। परंतु या जन्म आणि मृत्यू या 2 शब्दाचा विचार केला सज्जन हो, जन्माने माणसाला हर्ष होते, आनंद होते, आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून माणसं एकमेकाला तोंड गोड करण्यासाठी पेढे वाटतात। जन्माने आनंद होते। आणि मृत्यूचा जर विचार केला, तोच आपल्यातला कोणतरी सखा, तोच आपल्यातला कोणतरी जीवलग, ज्यानं आपलं आयुष्यभर लालन पोषण केलं, आधार वड म्हणून उभा टाकला, तोच खऱ्या अर्थानं बाप जर आपल्याला सोडून जात असेल तर त्याचं त्या परिवाराला निश्चित दुःख होते। आता ज्ञानोबाराय म्हणले दुःख जरी झालं तरी तो म्हणजे कोणता सोहळा आहे? मृत्यूचा सोहळा आहे। कारण नाथबाबाचं म्हणणं असं आहे, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ, ती धर्माची वेळ अति पवित्र, हा पर्वकाळ मागुता, पुरुषाशी न जोडे सर्वता, एत श्रद्धेने धर्म करिता, पवित्रता अक्षय विठ्ठला खऱ्या अर्थानं हा मृत्यूचा सोहळा आहे। आणि या जाण्यानं आजचा हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जो सेवेसाठी अभंग निवडलाय, या सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायने समाजाला उपदेश केलाय। खरं पाहिलं तर आता सगळे या ठिकाणी पाहुणे मंडळी गृहीत टाइम 11 ते 1च धरला होता, मग आता 1 वाजून आता 20 मिनिटं वेळ झालेला आहे। आता रोहिदास महाराज म्हणले 10 मिनिटात कीर्तन, आपल्याला आता इथून पुढे फक्त 10च मिनिटं घ्यायची आहेत। विठ्ठला अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाला उपदेश केला। उपदेशाच्या बाबतीमध्ये सज्जन हो विचार केला तर 4 तत्व आहेत। उपदेशाच्या बाबतीमध्ये 4 मुद्दे कोणकोणते? त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे, उपदेश कुणी करावा। दुसरा मुद्दा असा आहे, उपदेश हा कोणाला करावा। तिसरा मुद्दा आहे, उपदेश कशाचा करावा। आणि चौथा मुद्दा आहे, उपदेश कुठं करावा। उपदेश कुणी करावा? जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं असं आहे, बाबा अधिकार संपन्न व्यक्तीने, अधिकार संपन्न महात्म्याने उपदेश करावा। उपदेश कोणी करू नये? अनाधिकारी व्यक्तीने उपदेश करू नये।
अधिकारीच व्यक्तीनं उपदेश का करावा, अनाधिकारी व्यक्तीनं उपदेश का करू नये, याच्या बाबतीमध्ये बाळू महाराज जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं काय? केला होय चार माकडाने गारुडे, केला होय चार माकड आणि गारुडी, केला होय चार माकड आणि गारुडी, केला होय चार माकड आणि गारुडी. नसता अधिकार, नसता अधिकार, उपदेशाचे बलात्कार, उपदेशाचे बलात्कार. केला होय चार माकड आणि गारुडी, केला होय चार माकड आणि केला होय चार माकड आणि गारुडी, केला होय चार माकड आणि गारुडी. हो नसता अधिकार उपदेशाचे बलात्कार, केला होय चार माकड आणि गारुडी. तुकोबरायानं दृष्टांत दिला, गावोगाव म्हणले माकडाचा आणि गारुड्याचा खेळ येते, आणि त्या माकडाच्या आणि गारुड्याच्या खेळाला बघण्यासाठी अख्खं गाव सगळं जमा होते. असं चौकून सगळे लोक असे गोल रिंगण मारून थांबतात, आणि मध्यभागी कोण थांबलेला असते? ती खेळ दाखवणारा गारुडी. ते गारुडी त्याच्या हातातलं असं वाद्य घेते, डबडब त्या असं वाद्य वाजवते, त्या वाजवण्यानं सगळं गाव जमा होते, आणि त्या खेळामध्ये ती खेळ पाहण्यासाठी, खेळ दाखविण्यासाठी एक माकड असते. खेळ सुरू झाला की लोक म्हणतात वाह काय नंबर एक नाचायले. कोण? माकड. काय नंबर एक नाचायले? कोण? माकड. वा 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 वा. तिथं माकडाची होती. त्याच्यातलं एक हुशार माणूस म्हणते माकडाची काही कमाल नाही, माकडाचं काहीच नवल नाही. कस काय? अरे माकडाचं काय नवल आहे? अरे खरी कमाल तर कोणाची आहे? त्या नाचविणाऱ्याची. खरी कमाल कोणाची आहे? त्या नाचवणाऱ्याची आहे. खरी कमाल ही नाचविणाऱ्याचीच असते. कस काय? माणसं सहज म्हणतात ते काय नाही हो, मनानं खूप शुद्ध अंतकरणाचा माणूस आहे, त्याच्या मनात काही नाही. मग काय व्हायलंय ते जसं नाचविल तसं हे काय. त्या माकडाची काय कमाल नाही, कोणाची कमाल आहे? वा गारुड्याची. काय गारुडी? काय गारुडी? गारुड्याची वा 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 होती. सज्जन हो तुम्हाला मला विचारायचंय, होणारी त्या गारुड्याची वा वा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत खेळ चालू आहे तोपर्यंत. आणि एकदा का खेळ संपला सज्जन हो, शेवटी गारुडी ती गारुडी, आणि खेळ संपल्यावर माकड ते माकड. विठ्ठला या दृष्टांताहून जगद्गुरु तुकोबारायाच्या प्रमाणाला धरून मला एक सांगायचंय की बाबा उपदेश त्या गारुड्यानं केला, मग केलेला उपदेश सज्जन हो त्यानं काय सार्थकता जीवनाची झाली? निरर्थकता झाली. जीवन जगत असताना उपदेश कोण करावा? अधिकार संपन्न व्यक्तीनं उपदेश करावा. का करावा? अधिकारी व्यक्तीनं उपदेश केला तर जीवनाची सार्थकता ठरते, आणि अनाधिकारी व्यक्तीनं उपदेश केला तर केलेला उपदेश निरर्थक ठरते. विठ्ठला एक मुद्दा झाला, उपदेश कुणी करावा? अधिकारी व्यक्तीनं करावा. बरं त्या अधिकारी व्यक्तीनं उपदेश कोणाला करावा हा दुसरा मुद्दा आहे. कसं आहे, एखाद्या वेळेस उपदेश करणारा व्यक्ती अधिकारी असते, आणि ज्याला ग्रहण करायचे, ज्याला ज्ञान आत्मसात करायचे, तो व्यक्ती अनाधिकारी असते. ज्ञानोबाराय म्हणले बाबा सांगणारा उपदेश करणारा व्यक्ती जर पात्र असेल तर ऐकणारा सुद्धा पात्रच पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणले ऐकणाऱ्याचं पात्र सुद्धा पात्रच पाहिजे, आणि पात्र जर ते ऐकणाऱ्याचं जर पात्र नसेल तर माणसं म्हणतात ना बाबा त्याला काय सांगून उपयोग नाही, नळी फुंकिली सोनारी आणि इकडून तिकडं पुढे दीप घराशी चंदन, सर्प दुग्ध पान करू नये. पुढे दीप घराशी चंदन, सर्प दुग्ध पान करू नये. दीप खराशी चंदन सर्पा दुग्ध पान करू नये. मग उपदेश करत असताना सचन उपदेश नेमका कोणाला करावा? तो व्यक्ती सुद्धा अधिकारी पाहिजे. कसं असतंय, गाईचं म्हशीचं शेळीचं दूध काढायचं म्हणलं ना, भांड कोणते जमते. गाईचं दूध काढायचंय
गडबडीनं जाऊन दिलकश चौकातून स्टीलचं बकेट आणलं, त्याच्यामध्ये दूध काढता येते. आता वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं तर साधारण धातूचं भांड चालत नाही. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं तर भांड कशाचं लागते? तसं सुवर्णासारखं ग्रहण करणारचं भांड अर्थातच पात्र नेमकं होतं कोणाचं? ज्ञानोबराय म्हणले अर्जुनाचं. अर्जुनाची पाती जे परिसन या योग्य होती, ती कृपा करून संती अवधान द्यावे. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. सज्जन हो, ग्रहण करण्याचं पात्र अधिकारानं कोणाचं होतं? अर्जुनाचं. भगवान श्रीकृष्णानं उपदेश केला. कोणाला केला? अर्जुनाला केला. मग आता तिसरा मुद्दा आहे, उपदेश करत असताना नेमका कशाचा उपदेश करावा? कशाचा उपदेश करावा? उपदेश करत असताना सज्जन हो, इथं उभा टाकल्याच्या नंतर वक्त्याला भान पाहिजे नेमकं आम्ही बोलायलोत काय. उपदेश करत असताना इथं या आध्यात्मिक व्यासपीठावर उभा टाकल्याच्या नंतर आम्हाला तरी कळायला पाहिजे आम्ही अभंगाला धरून बोलायलोत, अभंगाच्या बाहेर बोलायलोत. विठ्ठला या व्यासपीठावर उभा टाकल्याच्या नंतर नेमकं कळायला पाहिजे आपण विश्लेषण नेमकं कशाचं करायलो. उभा टाकल्याच्या नंतर 1 तासाचं 1.5 तासाचं आमच्या बोलण्यानं समाजाचं मनोरंजन होईल. परंतु या कीर्तनाच्या स्थळी बसल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात ठेवा सज्जन हो, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तन भजन हे परमार्थ आत्मिक आत्म उद्धाराचं साधन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. मग कशाचा केला? चिरकालाच्या भ्रांतीचा उपदेश केला. कशाचा? श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला. आणि चौथा मुद्दा आहे, करणाऱ्याने उपदेश नेमका कुठं करावा? भगवान श्रीकृष्णाने उपदेश अर्जुनाला केला. कशाचा? श्रीमद भगवद्गीतेचा. मत कुठं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. कुरुक्षेत्रावर भगवंतानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. मग या भगवान श्रीकृष्णाच्या अर्जुनाच्या बाबतीत विचार केला आणि या अभंगाचा विचार केला सज्जन हो. तर या अभंगातून उपदेश नेमका केला कोण? तर उपदेश समाजाला सज्जन हो केला जगाच्या गुरुनं. जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. एक कृष्णम वंदे जगद्गुरु, 2 आद्य शंकराचार्य आणि 3रे जगद्गुरु म्हणजे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथूनिया तुकोबरायांनी उपदेश केला. केलेला उपदेश नेमका कोणाला केला? परमार्थिक साधकांना केला. कशाचा उपदेश केला? सज्जन हो, या जीवनामध्ये जीवन जगत असताना जन्म मरणाच्या चक्रव्यूहातून बाहेर निघण्याकरता उपदेश केला. आणि तो केलेला उपदेश नेमका कुठं केला? देहू क्षेत्रापासून जवळ असलेल्या भंडाऱ्या माळावर केला. विठ्ठला एके दिवशी जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या माळावर भजन करीत बसले होते. महाराजाचं तल्लीन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भजन चालू होतं. टाळ विना एका हातामध्ये चिपुळ्या होत्या आणि महाराज तिथं भजन करीत बसले. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुणा तयाचे. सुखे रुचे एकांताचा वास, येले सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष नाही गुण दोष अंगा येत रक्षवल्ली
गंधाक मंडलो देह उपचारा गंधाक मंडलो देह उपचारा दानवित सेवारा अवसरू वृक्षवल्ले आमारोय रे वंदरे वृक्षवल्ले आमारोय रे वंदरे एकांतवासामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं तल्लीन अवस्थेमध्ये तिथं भजन चालू होतं. आईसी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेच तळमळ तुका मनी नाही आपुले बळ जेने फळ पावे निश्चयसी. महाराजाचं तिथं भजन चालू होतं आणि ते भजन चालू असताना 4-5 माणसं एक भंडाऱ्या माळाच्या पायथ्यापासून जाऊ लागली आणि त्या माळाच्या पायथ्यापासून जात असताना जगद्गुरु तुकोबारायचं भजन त्या 4-2 माणसाच्या कानावर पडलं. त्यानं विचार केला एवढ्या या भंडाऱ्या माळावरून आवाज यायलाय, कोण भजन करीत असेल, जाऊन बघावं. त्या 4-2 लोकांना माळ चढला, वर गेले आणि वर गेल्याच्या नंतर पाहिलं तर प्रत्यक्ष जगद्गुरु समोर दिसले. तुकोबारायला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर पाहणारे लोक समाधानी झाले. कोणाला पाहिल्यानं? तुकोबारायला पाहिल्यानं. तुकोबारायला पाहिल्यानं वर चढून गेलेले लोक समाधानी का झाले? तर ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीमध्ये एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्याकडे पाहिल्यानं आपल्या मनाला समाधान जर वाटलं तर ज्ञानोबारायनं त्या व्यक्तीची ज्ञानेश्वरीत खूण सांगितली. ज्ञानोबाराय म्हणले तो साधारण व्यक्ती नसून पुण्यशील महात्मा असतो. संभ्रमाची आयती स्नेहो जैसा व्यक्ती का दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुष तुका मने मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे या नावे अंतरा आला नारायण चित्त समाधान खुन त्यांची झाले समाधान झाले समाधान झाले समाधान पायी विसावले मन तापा तुटे